ऐरकर साहेब, आज आपण निवेदन दिलेलं डेप्युटेशन होतं DCP ट्रॅफिकमध्ये, नेमकं कारण काय आणि काय होतं? नागपूर शहरामधली ट्रॉफिकची व्यवस्था जी आहे फार कोलमडलेली आहे. त्यामागचं कारण म्हणजे नुसतं पोलीस नाही आहे. त्यामागचं महत्त्वाचं कारण शहरामध्ये अनेक डेव्हलपमेंटचे रोडचे पुलाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी रोडचे पुलाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी अनेकदा एक टू वे जो रोड असतो एक वे ते बंद करतात, तर त्या दुसऱ्या वेवर ट्रॉफिक दोन्ही साईडला जेव्हा सुरू होते तेव्हा अनेक पोलीस अधिकारी आमच्या लक्षात आला आहे. काल परवा आम्हाला अनेक फोन आले. त्या ठिकाणी ते चालान करतात व त्या दुसऱ्या प्रकारचं गैरकृत्य आम्हाला लक्षात आलेलं. अनेक फोन माझ्याकडे, माझे कार्याध्यक्ष श्रीकांतजी शिवणकरकडे, पक्षांच्या पदाधिकारी फोन आले. म्हणून ताबडतोब आम्ही आज मतानी साहेब जे DCP आहेत त्यांच्याशी निवेदन त्यांना दिलेलं आहे की शहरामध्ये ज्या ठिकाणी अशी व्यवस्था आहे रोडची, ट्रॅफिकची, त्या ठिकाणी तुम्ही चालान करू नये. कारण की अनेक लोकांना नोकरीवर हॉस्पिटलमध्ये इमिजिएट जावं लागतं, तर त्यांचं असं म्हणणं होतं का फेरा मारून जाऊच शकत नाही, एवढा लांबचा फरक असतो. त्यामुळे तो टू वे रोड तो लोक करतात. त्या ठिकाणी जाणीवपूर्वक यांनी चलान करू नये हे आमची मागणी आहे. त्यांनी मान्य केलं, परंतु अजूनही ते पोलीस अधिकारी जर या गोष्टीला ऐकत नसेल तर आम्ही जनतेचा हिताकरता आम्ही रस्त्यावर येण्याची आमची तयारी आहे. पण त्यांनी आज मान्य केलेलं आहे की आम्ही अधिकाऱ्यांना सूचित करू कशा ठिकाणी चलान होऊ नये हे आमचं सांगा. ऐरकर, सत्तेमध्ये तुम्ही या राज्यात जर बघितलं गेलं तर नागपूरच्या रस्त्यांची हालत खूप खराब आहे. लोकांना चालायला किंवा गाडी टू व्हीलर चालवायलाही त्रास जातो. या संदर्भात काही राष्ट्रवादी कोणता मोठं आंदोलन उभं करणार आहे का, की नेमकं सुरळीत व्हावे रस्ते? नाही, निश्चितच तुमचं म्हणणं बरोबर, तुमच्या म्हणण्याशी मी सहमत आहो. नागपूर महानगरपालिका व जी अथॉरिटीज आहे NHAIच्या माध्यमातून जे काही कार्य सुरू आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी अनियमितता आहे. त्यानिमित्ताने आम्ही NHAIचे चिन्ह जे आहेत त्यांच्याशी आमचे शिवणकर, आम्ही व आमच्या पूर्ण ग्रुप त्यांना आम्ही एकदा भेटून आलेलो आहोत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की काही ठिकाणी अडचण आहे त्यांना कामाची, पण ज्या ठिकाणी काम सुरू ज्या ठिकाणी आहे तिथे जे खड्डे पडलेले आहेत रोडवर ते त्यांना रोड नंतर करायचेच आहे, तर त्यांनी त्या ठिकाणी ती व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे. या संदर्भामध्ये आमच्या लोकांच्या ज्या तक्रारी आमच्याकडे येत आहे त्यानिमित्ताने आम्ही तुम्ही जे म्हणता तसं पुन्हा एकदा एक मोठं सर्वांना घेऊन आम्ही मागणी करू का या ठिकाणी अशी अव्यवस्था दूर व्हावी, रोडची अवस्था दूर व्हावी.